नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. मिळेल आणि त्यांचा 100% नाही तर 1000% विकास करण्याचा, पाणी असेल, वीज असेल, रस्ते असतील, ज्या काही सुविधा असतील त्या त्यांना निवडून आल्यानंतर त्यांचा पाठपुरावा करून त्याच्यासाठी काम करण्यासाठीच मी इथून पुढे झटणार आहे आणि त्यांची साथ मला आता मिळते, यात मला खूप सारा आनंद आहे. ताई, निवडणुकी येतात, निवडणुकी जातात, पण सुकलेल्या होठातून नेहमीच गोड शब्द बाहेर येतात. ताण भागली की पाण्याची चव आणि माणसाची नियती बदलली जाते. आणि तुम्ही आज ह्या रणरागिणी म्हणून आज आपल्या पोरपट्ट्याच्या विकासाला चालना मिळावी म्हणून तुम्ही एक कार्यक्षम, एक सक्षम, सुशिक्षित आहात. तर त्या अनुषंगाने आपण ज्या झेडपीच्या माध्यमातून पहिले नेतृत्व ह्या भागात आल्याच्या नंतर पहिलं तुमची भूमिका काय असणार आहे? पहिली माझी भूमिका, मी पूर्व पट्ट्यातली आहे आणि माझी ही जी गावं आहेत, वाकळवाडी असेल, वापगाव असेल, वरुडा असेल, पूर असेल, त्या भागात सगळ्यात भीषण जी टंचाई आहे ती पाणी टंचाई आहे. आणि आपल्या तालुक्याचे आमदार बाबाशेठ रामचंद्र काळे यांनी मला खेड तालुक्यातली पहिली उमेदवारी मिळवून दिलीच आहे. ते सुद्धा आता पाणी सिंचन प्रश्नावर अधिवेशनामध्ये कार्यरत आहेत. कालपासून अधिवेशन सुरू झाले त्याच्यामध्ये, आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली माझा पहिला प्रश्न हा पाणी प्रश्न असेल आणि तो सोडवण्यासाठी माझं पहिलं पाऊल मी उचलेल. त्यांची कमतरता आहे, सरकारी दवाखान्याची सुद्धा कमतरता आहे, ते सोडवण्याचे सगळेच प्रश्न असतील. आरोग्याचे जे काही प्रश्न असतील, पाण्याचे तुम्ही मुद्दा मांडला ते सुद्धा असेल, आमदारांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषदेचा पाठपुरावा करून पूर्ण प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न मी करेन. ताई साहेब, आपलं संपूर्ण नाव सांगा ना. माझं नाव सौभाग्यवती दीप्ती प्रसाद भुगाडे. तरी तुम्ही एक संप्रदायाचा वसा आणि वारसा तुम्ही नेहमी, कारण शब्द हे वाऱ्यासारखे उडून जातात पण लिखित केलेले अक्षरे प्रोज्वलित होऊन सोन्यासारखी पडद्यावरती चमकत राहतात. ज्या वेळेला तुम्ही बोलायला लागल्याच्या नंतर एक तुम्ही तरुण आहात, खडतर आहात, युवा नेतृत्व आहात, कार्यक्षम आहात, सुशिक्षित आहात, परंतु तुम्ही बोलल्याच्या नंतर लोक टाळ्याचा गजर करतात. या अनुषंगाने आपल्याला हे सांप्रदायिक आणि वसा वारसा कसा काय लाभलेला आहे आणि हे वक्तृत्व तुमचे कितकं म्हणजे छान कसं काय आहे? प्रत्येक गोष्टीच्या मागे एक माध्यम असतं, ते म्हणजे शिक्षण. आणि मी उच्च शिक्षित आहे. वाचन लिखाणाची मला पहिल्यापासून आवड आहे आणि अध्यात्माची जी सांप्रदायिकची जी पुस्तकं असतात, ग्रंथ असतात, तेही माझे वाचून झालेले आहेत. आणि वाचनाची आवड असल्यामुळे माझा वक्तृत्वाचा थोडाफार प्रभाव आहे मला असं वाटतं. आणि सगळेच माझे माता बहिणी असतील, मतदार बंधूंना माझं ती कला आवडते, यात मला खूप सारा आनंद आहे. आता ताईंनी सांगितलं, प्रसंग कसा असो, प्रसंग कसा असो, आपला तोल जाणार नाही. संकटाला संयमाने आणि धीराने तोंड देणार आहे. कुणाच्याही चुकीच्या वागण्यामुळे आपली मनशांती ढळून येणार आहे. काही कणसे दाणेदार असतात आणि काही माणसे बाणेदार असतात. आणि आज कृषीप्रधान देशातल्या काळ्याची सेवा करणारे प्रगतशील शेतकरी जयसिंगराव भोगडे साहेब यांच्या सोनबाई आज वाकळवाडी या ठिकाणी येऊन यांनी पहिला महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूजच्या पुढे मुलाखत दिलेली आहे की मी निवडून आल्याच्या नंतर पहिला प्रश्न पाणी. पाणी हे जीवन आहे, पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. आणि पहिला माझ्या इकडं एक कार्यक्षम, सक्षम, कारण बिगुल वाजलं म्हणून सर्वांचं लक्ष या निवडणुकीकडची लागलेलं आहे. खेड तालुक्यात गाजावाजा आणि कोण होईन जिल्हा परिषदचा एक राजा म्हणून आज सगळी लोक त्यांच्याकडची त्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. तर त्या अनुषंगाने आपलं काय वाटतंय? जर पाहिलं तर गुलाल हा म्हणजे आज आम्ही डिक्लेअर वाकळवाडी ग्रामस्थांच्या वतीनं की गुलाल हा दीप्तीताई भोगडे यांचाच होणार आहे. कारण त्यांची आज जे सासरेव आहेत जयसिंगराव भोगाडे हे पहिल्यापासून आमचे नातेगोते आहेत, परंतु त्यांनी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये जे प्राधान्याने पहिल्यापासून आजपर्यंत अगदी हिरिरीने भाग घेऊन लोकांच्या समस्या गोरगरिबांच्या ठिकाणी जाऊन किंवा घाट असतील किंवा आदिवासी बांधव असतील यांच्या सर्व समस्यांना त्यांनी तोंड दिलेलं आहे. आणि ते तोंड देण्यापेक्षा त्यांनी ते कृतीत आणून ते प्रत्यक्ष कृती केलेली आहे. बरं साहेब, आज उद्या होऊ घातलेल्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक उमेदवाराने गुडघ्याला वाशिंग बांधलेलं आहे आणि प्रत्येक गावामध्ये ते काय करायला आहेत की प्रत्येक ठिकाणी हिंडत आहे. त्या अनुषंगाने आज एक निवडणुकीचा जो चेहरा मोहरा बदलण्यासाठी, कारण संधी बदल आणि निवड, संधी दिसतात बदल करता आले तर निवड आपोआप झाल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही आताच सांगितलं की आमचा गुलाल हा 100% ठरलेला आहे. मी वाकळवाडी ग्रामस्थांची होती किंवा रेटवडी वापगाव पंचायत जिल्हा परिषद जो गट आहे यांच्या वतीनं जर सर्वसामान्य माणसं असतील, गोरगरीब जनता असेल, त्यांनी त्यांचं काम हिरिरीने ते करतात, तिथून पुढे त्यांनी करावं अशी मी वाकळवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आणि रेटवडी वापगाव पंचायत जिल्हा परिषद गटातून मी सर्वांच्या वतीनं त्यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो. पण साहेब,
की राजकारणात आतापर्यंत लोकांनी काढल्यात उन्ही धुनी, पण तुमच्या भागाला कधीच मिळलं नाही कलमुडीचं पाणी. तर उद्या दीपिकाताई भोगाडे निवडून आल्यानंतर पाणी मिळेल काय? हो 100% मिळणार. आमचा एक प्राधान्य वापगाव रस्ता आहे. आम्ही जे प्रश्न असतील, जे पाठीमागचे प्रश्न असतील, आमचे जे जावई आज लशिंगराव भोगाडे यांच्याकडे आम्ही त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांनी आम्हाला एक शब्द दिलेला आहे की शक्यतो प्रयत्न आमचे खेड तालुक्याचे भाग्यविजेचे आमदार आमचे मित्र बाबाजी शेटकाळे यांनी या ठिकाणी येऊन तो शब्दसुद्धा आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांनी त्याची वचनपूर्तता करावी अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं. सर आपलं नाव सांगा. वाळून दिनकरणात सुद्धा वळून साहेब, तुम्ही धुरती राजकारणी आहात. आजपर्यंत तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये 99% तुम्ही समाजकार्य केलेले आहे आणि 1% राजकारण केलेलं आहे. आणि ह्या निसर्गरम्य माळरानावरती बीज अंकुर पेरण्याचं काम पण तुम्ही वाळून घराण्याने केलेलं आहे. आणि आता होऊ घातलेल्या या जिल्हा आम्हाला देवदर्शन घडलं तर अशीच ईश्वरचरणी देवीच्या चरणी प्रार्थना केली की त्यांना बहुमताने विजय करावं आणि त्यांचा गुलाल आमच्या वाकावाडीत सदैव उधळत राहावा, अशी तुम्ही अपेक्षा आहे. पण साहेब आपल्याला काय वाटतंय दादा आपले तुम्ही एक माझे आजी सासरे वैकुंठवासी सोपानराव भाऊसाहेब भोगाडे जर ते असते आज तर मला वाटतं इथे आमचे सगळे बाबा बसले ते त्यांचे सगळ्यांचा हा मित्र परिवार आहे, नातलग परिवार आहे आणि जी 23 गावं माझ्या गटात आहे प्रत्येक गावामध्ये त्यांचा नातेसंबंध आहे. तसेच माझे सासरे जिनशेठ सोपानराव भोगाडे असतील, माणिकशेठ सोपानराव भोगाडे असतील, बाजीराव शेठ असतील, राजू शेठ असतील, सर्वांची ओळख आणि एक वेगळा चेहरा म्हणून सगळेजण त्यांच्याकडे पाहतात. माझे सासरे आज खरपुडचे सरपंच आहेत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतात आणि हा जो पूर्वपट्टा आहे सगळा शेतकरी वर्ग आहे, सगळा त्यांना ओळखणारा वर्ग आहेत, त्यांचे मित्रपरिवार असतील आणि जे त्यांचे प्रश्न असतील ते मनापासून सोडवतात. त्याच्यामुळे त्यांना मानणारा वर्ग खूप आहे. नातेसंबंध आहेत इथे मी जेवढे फिरले 50% माझे नातेसंबंध आहेत आणि ते नातेगोत लोक लक्षात ठेवतील, माझे मतदार लक्षात ठेवून त्यांचा नातेसंबंधांच्या लोकांचा खूप मोठा आशीर्वाद माझ्या पाठीशी आणि तो आशीर्वाद लाख मोलाचा ठरणार आहे हे मला माहिती आहे. एवढंच मी सांगेन. ताई साहेब, तुम्ही आत्ताच सांगितलं की नातेसंबंध म्हणजे एकदम फार जिव्हाळ्याचे आहेत. कारण होट आणि पोट, कारण पोटात असल्याशिवाय नंतरच होटामध्ये येत असतंय आणि तुमच्या जे पोटात होतं ते तुम्ही होटात आणून सांगितलेलं आहे सर्व समाजासमाज. तर आता उद्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जो हे नातेसंबंधाच्या माध्यमातून तुम्हाला त्यांनी भरभरून मतरूपी शुभ आशीर्वाद दिल्याच्या नंतर तुम्ही त्यांचे आभार कशा पद्धतीने मानणार आहात? मी सुरुवात केली ती रक्षाबंधनपासून मिठाई वाटप केलेलं होतं आणि जेव्हा निवडून येईन ना सगळ्यांच्या अपेक्षा तेव्हा पण आमचं तोंड गोड करायला तुम्ही या. निवडून आले ना जेवढं 23 गावात मिठाई वाटप केले ना परत करणार आहे. ताई साहेब, यश कधी दूर न राहावे, कीर्तीला असा आकार यावा आणि तुम्ही फुलवलेला प्रत्येक क्षण साकार व्हावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.